चालवलं पाहिजे म्हणून असं शिक्षण द्या। 1890 ला महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन झालं आणि 1891 ला एका प्रज्ञा सूर्य यांचा जन्म झाला। दोघांनी एकमेकाला पाहिले का? दोघांचा सानिध्य आहे का? पण विचारानं आपल्या बापाला गुरु मानलं, विचारानं आपल्या बापानं गुरु मानलं महात्मा ज्योतिबा फुलेंना। घटनेचं काम चालू असताना बाबासाहेबांनी बौद्ध घटनेच्या पानापानात पेरला, पण पेरत असताना आपल्या गुरुला विसरले नाही। महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे स्वप्न होतं, जे हंटर कमिशन समोर मांडलं होतं, ते काम मी पूर्ण करणार म्हणून बाबासाहेबांनी काय केलं? राज्यघटना कलम 45, राज्यघटनेचा भाग क्रमांक 4, त्या भाग क्रमांक 4 मध्ये कलम 45 मांडून महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श डोक्यासमोर ठेवून काय लिहिलं? 6 ते 14 वर्ष गटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या। वय किती वाढवलं? 2 वर्षांना। अलीकडे 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 ला। कलम 21 शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार बनला। एखादा बाप एखाद्या पोराला शिकू शकत नसेल तर पोरग आपल्या बापावर केस दाखल करू शकते। 14 वर्षाच्या आता 14च्या पुढे गेला, फोनवर गुलुगुलू बोलू लागला, तो शिक्षण कामाचं नाही। 14च्या तो वय आहे। जर तो बाप तुला शिक्षणापासून वंचित करत असेल तर तो बाप देखील गुन्हेगार आहे, कारण कलम 21 शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे। बरं, याच्यावर बी झालं का? रात्रीच्या शाळा, कुरण शाळा, प्रत्येक शाळेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपला वर्ग शिक्षित करण्याचं काम केलं। त्यासाठी पुन्हा काय काम केलं? एक कलेक्टर बाबासाहेबांना भेटायला आले। बाबासाहेबांनी सांगितलं, मग ही गाडी घेऊन जाय, एक गाडी घेऊन जाय, ज्या एरियात तू राहतो त्या एरियात ती गाडी घेऊन फिरून ये। कलेक्टरला प्रश्न पडला, बाबासाहेब कायदा मंत्री आहेत आणि मला काम काय सांगितलंय? ही गाडी घे आणि तू ज्या वाड्यात राहतो, ज्या एरियात राहतो त्या एरियात गाडी घेऊन फिरून ये। प्रश्न पडला, कस काय? बाबासाहेबांचं म्हणणं आलं, जेव्हा तू गाडी त्या एरियात घेऊन जाशील, ज्या बौद्ध वस्तीत जाशील, ज्या तांड्यावर जाशील, त्या ठिकाणच्या माईला वाटेल याची माय कोणाच्या इथं भांडे घासायला होती, याची माय कोणाच्या इथं शेतात काम करायला होती, याचा बाप कोणाच्या इथं शेतात सालान होता, पण या सालदाराचं पोरग, या मजुराचं पोरग, ह्या कामगाराचं पोरग आज लाल दिव्याच्या गाडीत इथल्या कुठल्या देवी शक्तीमुळे आलं नाही, ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे आलंय।